नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात सगळ्या जणी? तर आम्ही बहिणी या आपल्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे खूप खूप स्वागत. तर मैत्रिणींनो, सकाळची फार गडबड होती आणि आता बरोबर समरच्या शाळेचं टायमिंग झालंय, त्याला आणायला मी चाललेली आहे. तर चला जाऊयात समरच्या शाळेमध्ये. समर्थला थोडंसं आणायला जायला गाडीवरच जाते, कारण थोडंसं ऊन आहे. मग समर्थला घेऊन येते मी आता घरी. समर्थला घरी आणल्यानंतर तोपर्यंत काय झालं माहितीये का, बाहेर लक्ष गेलं तर कचऱ्याची गाडी आलेली होती. म्हटलं आता कचरा आधी टाकून येऊयात, म्हणून कचरा घेतला बाहेर टाकून येऊयात. कारण सकाळची एवढी कामांची गडबड असते ना, काही सुचतच नाही. एक एकदा काय करून काय नको असं होतं. कारण सकाळ सकाळीच ह्या सगळ्या कामाची जवळजवळ 11 साडे 11 पर्यंत ही कामं अशी चालू असतात मैत्रिणीनं, काहीच सुचत नाही. आता ही कचऱ्याची गाडी वरून खाली येईपर्यंत जाती, त्यामुळे बऱ्यापैकी ज्या वरच्या मजल्यावरच्या असतात त्या अगोदरच येऊन थांबलेल्या असतात. कचरा टाकून आल्यानंतर म्हटलं आधी हात स्वच्छ करून घेऊयात. समर्थ शाळेतून आल्यानंतर त्याला काहीतरी लागतं, म्हणून मी चिक्कूचा ज्यूस तयार करून ठेवला होता. त्याला म्हटलं आता आपण दोघं जण चिक्कूचा ज्यूस घेऊयात. छानपैकी उन्हाळा आहे, थंडगार असा चिक्कूचा ज्यूस मी आणि समर्थ आता घ्यायला लागलेलो आहे मैत्रिणीनं. त्याला हा चिक्कूचा ज्यूस फार आवडतो आणि उन्हाळ्यात जेवायला नको वाटतं, म्हणून असंच काहीतरी लिक्विड वगैरे करून ठेवते त्याच्यासाठी. शाळेतून आलं की थोडा वेळ आधी त्याला टीव्ही बघायचा असतो, त्यामुळं समर्थ आता टीव्ही बघत बसलेला आहे. टीव्ही बघून झाले, आता बास म्हटलं चल जरा झाडांना पाणी घालूयात. आणि त्याला बारडी घेऊन पाण्याची बाहेर पाठवले आणि तो आता छानपैकी झाडांना पाणी घालतोय. काय असतं, घरात बसून बसून मुलं पण बोर होतात, मग एकतर टीव्ही नाहीतर मोबाईल. मग त्यांना असं काहीतरी सुचवावं लागतं, हे कर ते कर. मग आता झाडांना पाणी घालण्यात अर्धा पाऊण तास तर त्याचा जातोय. मग थोडा वेळ जरा झोपेल, मग थोडासा अभ्यास करेल, असा त्याचा दिवस संपतो. ही झाडं उन्हाने ना फार अशी वाळल्यासारखी व्हायला लागलेत. आता रोज पाणी घालते. आज समर्थला म्हटलं चल घाल, चल त्याचा पण थोडासा वेळ जाईल, नाहीतर उगी टीव्ही बघत बसणार म्हटलं तू. म्हणून त्याला पाणी घालायला बाहेर आणले मी आता. सगळ्या झाडांना असं व्यवस्थित तो पाणी घालतो. त्याला फार आवडतात झाडं, पण पाणी मात्र कधी तर घालतो. आज इच्छा झाली, म्हटलं घालू दे, आता घालायला लागलाय तर. उन्हाळ्याच्या दिवसात घरापुढं झाडं असली की खूप छान वाटतं मैत्रिणीनो. तुमच्या पण घरासमोर असतील की झाडं, त्याला पाणी घालत जावा बरं का. कारण उन्हाळ्यात पाण्याची फार गरज असते त्या झाडांना आणि आपण पाणी घातलं पाहिजे आवर्जून. आणि उन्हाळ्यात तर रोजच घालावं लागतं, कारण लगेच वाळतात ती झाडं. पाणी असलं की ते पण व्यवस्थित, त्यांना पण थोडासा थंडावा निर्माण होतो ना, आणि उन्हापासून संरक्षण थोडंसं होतं. इथे एक पपईचं झाड आलंय, त्याला पण पाणी घालायला लागलाय समर्थ. ही सदाफुलीची आहेत, म्हटलं त्याला पण घाला, असू देत. खूप छान अशी फुलं लागलेली आहेत, त्याला असं बहरलंय. सगळं आवरल्यानंतर आईकडे जाणार होते, म्हणून आईच्या घरी आले. समर्थला दार उघडेपर्यंत दम निघत नाही, एकसारखा दाराचा बेल वाजवतो तो. आईनं दार उघडलेला आहे. आईकडे थोडंसं काम होतं म्हणून आलेले आहे मैत्रिणीनो. आता ऊन आहे, म्हटलं इथंच थोडंसं शिवण आहे, ते शिवण करावं आणि मग घरी जावं. आई पूजा करत होती, त्यामुळे तिला दार उघडायला वेळ झाला. पण तोपर्यंत दम निघत नव्हता समर्थला, एकसारखा बेल वाजवत होता. तिला पटकन उठायला वगैरे येत नाही, त्यामुळे थोडासा वेळ लागतो. देवपूजा झाल्याशिवाय जेवण करत नाही ती. सकाळची सगळी कामं केल्यानंतर निवांत खाली बसून तिची अर्धा पाऊण तास पूजा चालू असते, मग वाचन वगैरे करते आणि मग तिचं थोडंसं जेवण वगैरे करून ती थोडीशी किरकोळ कामं असतात ती करते. ती निवांत अशी आई आमची बसतच नाही. तिला पण झाडं वगैरे फार आवडतात आणि तिनं पण गॅलरीमध्ये सुंदर अशी छोटी छोटी रोपं, छोटी छोटी झाडं लावलेली आहेत. पूजा इतकी मन लावून करते, तिचं माझ्याकडे लक्ष सुद्धा नाही. मी व्हिडिओ करते हे तिला कळत सुद्धा नाहीये, एवढी तिचं मन त्या पूजेमध्ये असं मग्न झालेलं आहे. पूजा झाल्यानंतर ती थोडंसं पिकोफॉल करायचं होतं, म्हणताना ती हेमिंग आता हातावर करायला लागलेली आहे. आई माझी कंटाळत नाही, आळस तिला अजिबात नसतो. प्रत्येक कामात उत्साही आहे ती. घरातली सगळी कामं, सडा रांगोळी सकाळची सगळी करून, देवपूजा करून, स्वयंपाक करून, एक साडी आता ही हेमिंग करणार आणि मग ती जेवण करणार. थोडंसं का होईना काम झाल्याशिवाय तिला बरं वाटत नाही. आणि रुटीन असल्यामुळे ना, तिला पण डोक्यात दुसरा कुठला विचार येत नाही. तिचं तिचं रुटीन तिच्या तिच्या पद्धतीने चालू असतं. हळूहळू का होईना पण ती रोज एक दोन पिकोफॉल करतेच साड्या. तिला नको म्हटलं तरी ती म्हणती माझा वेळ कसा जाणार, म्हणून मग ती अशी बसून हेमिंग वगैरे करायचं काम ती करते. ब्लाऊजला हुकलूक असेल तर हुकलूक करते, बरीच ती कामं किरकोळ करती आणि त्यामुळे तिचा पण वेळ असा सुंदर जातो.
घरात बसून बसून बोर होण्यापेक्षा काहीतरी करत राहणं कधी चांगलं. तिला टीव्ही बघायला फारशी आवडत नाही, बातम्या तेवढ्या कधी तर बघते. आईनं पण अशी गॅलरीत सुंदर अशी झाडं लावलेली, तिला पण झाडांची फार आवड आहे. बघू शकता खूप सुंदर अशी तुळशीची रोपं वगैरे तिनं लावलेली आहेत. तिच्या गॅलरीत पण हिरवगार सगळं दिसतंय. चला मैत्रिणींनो, आता बाकीची पण 2 अर्जंट ब्लाऊज मला द्यायचे आहेत, ते मी करणार आहे. तर मैत्रिणींनो, तुम्ही सगळ्याजणी कशा आहात आणि माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर लाईक करत जावा आणि भेटूया अशाच एखाद्या छानशा अशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय मैत्रिणींनो.